नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे आणि खरीप 2023 आणि रब्बी 2023 या दोन्ही हंगामाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग. शेतकरी यासाठी पात्र होते, त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आलेली आहे. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांद्वारा विचारणा केली जात आहे की आम्हाला पीक विमा मिळणार का, आणि जर पीक विमा मिळणार असेल तर तो किती मिळणार आहे, हे कसं चेक करायचं या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पीक विमा किती मिळणार आहे हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्हाला पीक विमा भरत असताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हालाही रब्बी हंगाम 2023 खरीप 2023 या दोन्ही हंगामाचे पैसे मिळालेले असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा जिल्हा आणि अमाउंट तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता लवकरच खरीप 2024 आणि रब्बी 2024 याही दोन्ही हंगामाचे पैसे वाटपास सुरुवात होईल. त्यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे का? जर मिळणार आहे तर त्याची रक्कम किती मिळणार आहे? हे कसं पाहायचं? चला तर मग पाहू. त्यासाठी तुम्हाला Google Chrome ब्राउझरमध्ये सर्च करायचं आहे pmfby.gov.in. ही पीक विमा योजनेची वेबसाईट आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. फार्मर कॉर्नर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. फार्मर कॉर्नर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पीक विमा भरत असताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे. रिक्वेस्ट फॉर ओ-टी-पी या पर्यायावर क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला व्हेरिफाय करून लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटला डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करायचं आहे. इथं तुम्हाला 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या डेस्कटॉप साइड याला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. म्हणजे ही वेबसाईट तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीवर जशी ओपन होते तशी तुम्हाला मोबाईलवर ओपन झालेली दिसेल. त्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस इयर पॉलिसी दिसेल आणि सीझन हे दिसणार आहे. तुमचा पॉलिसी नंबर दिसणार आहे आणि इथं सर्वात महत्त्वाचं आहे टोटल क्लेम पेड. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवेल की तुम्हाला कुठला क्लेम पेड झालेला आहे का नाही. इथं तुम्ही पाहू शकता अकाउंट नंबर, ॲप्लिकेशन नंबर, क्लेम टाइप, क्लेम अमाउंट, क्लेम डेट, यू-टी-आर नंबर आणि क्लेम स्टेटस. जर तुम्हाला यापूर्वी पैसे आले असतील तर क्लेम जो पेड झालेला आहे तो इथं दाखवेल. आता आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला पैसे मिळणार आहेत का नाही. यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. तुमची जी काही पॉलिसी आहे, कंपनी आहे, इथं तुम्हाला दिसणार आहे. ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहे, क्रॉप दिसणार आहे, विलेज दिसणार आहे, टोटल एरिया दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला क्लेम डिटेल्समध्ये इथं व्ह्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही या व्ह्यू या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्ही पाहू शकता अकाउंट नंबर आहे. यील्ड बेस्डमध्ये 0 दाखवत आहे आणि लोकलाइज्डमध्ये क्लेम अमाउंट कॅल्क्युलेट दाखवत आहे. क्लेम डेट तुम्ही पाहू शकता 10/4/2025 रोजी क्लेम केलेला आहे आणि क्लेम कॅल्क्युलेट झालेला आहे. जर तुमचाही क्लेम कॅल्क्युलेटर दाखवत असेल आणि क्लेम अमाउंट दाखवत असेल तर हे पैसे तुम्हाला नक्की मिळणार आहेत. जर तुम्ही क्लेम केलेला नसेल आणि तुमचं क्लेम अमाउंट दाखवत नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही इथं पाहू शकता हे जे पैसे आहेत ₹4,786 तुम्हाला दाखवत आहे आणि क्लेम डेट दाखवत आहे. तर या शेतकऱ्याला ₹4,786 येणार आहेत. त्याचप्रकारे तुमच्याकडे दुसरी पॉलिसी असेल तर त्या पॉलिसीला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याकडे 2 पॉलिसी आहेत. या पॉलिसीला तुम्ही लेफ्ट कॉर्नरमध्ये क्लिक करायचं आहे. लेफ्ट कॉर्नरमध्ये क्लिक केल्यानंतर परत खाली यायचं आहे आणि क्लेम स्टेटसमध्ये परत एकदा व्ह्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथंही तुम्ही पाहू शकता यील्ड बेस्ड 0 दाखवत आहे. परंतु लोकलाइज जो क्लेम आहे त्याची रक्कम ₹2847 दाखवत आहे. हे पैसे मिळाले नाहीत, परंतु क्लेम कॅल्क्युलेट झालेला आहे. क्लेम अमाउंट कॅल्क्युलेट झालेली आहे आणि हे पैसे या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्याला मिळाल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याला ती रक्कम जमा झाल्यानंतर टोटल क्लेम पेड यावरती तुम्हाला रक्कम दाखवत आहे. याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर दाखवणार आहे, ॲप्लिकेशन नंबर दाखवणार आहे, क्लेम टाइप दाखवणार आहे, पोस्ट हार्वेस्टेड, क्लेम अमाउंट दाखवणार आहे, क्लेम डेट दाखवणार आहे, यू-टी-आर नंबर आणि क्लेम स्टेटस पेड दाखवल्यानंतर तुमचे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हा पीक विमा 2023 रब्बी हंगामाचा आहे. यामध्ये ₹6,336 या शेतकऱ्याला पेड झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पैसे मिळणार आहेत का नाही आणि मिळणार आहेत तर किती मिळणार आहेत. ज्यांचे क्लेम कॅल्क्युलेटेड अमाउंट दाखवत आहे त्यांना लवकरच पीक विमा मिळणार आहे. परंतु ज्यांनी क्लेम केलेला नाही किंवा त्यांना क्लेम कॅल्क्युलेटेड अमाउंट दाखवत नाही, अशा लोकांना मात्र पीक विमा मिळणार नाही. जर व्हिडिओ थोडासाही तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनलही असून तिथं आपण अशाच वेगवेगळ्या योजनांची अपडेट देत असतो. तेही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जॉइन करू शकता. जर तुम्हाला पीक विमा मिळाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या हंगामाचा पीक विमा मिळालेला आहे, किती मिळाला आहे आणि तुमचा जिल्हा कुठला आहे.